है, बहुत खेद है, पूरे देश का लॉस है, म्यूज़िक का लॉस है हमें। बट प्लीज़ आप अपना ख्याल रखिए, ऐसे गाड़ियों के पीछे मत भागिए सर, किसी को लग जाएगी। प्लीज़, थैंक यू सर। जी सर, क्यों सर? ओम शांति भाई, ये सबके लिए बहुत बड़ा लॉस है। बहुत बड़ा दुख का दिन है सर। आप और, लोग थोड़ा सा शांति रखिए आप लोग अपना ख्याल रखिए। प्लीज़, थैंक यू। ज्यांच्या आवाजाने संपूर्ण भारत देशाला नव्हते जगभराला त्यांनी मंत्रमुग्ध केलं अशा आशाताई आज आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आणि आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास या ठिकाणी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये घेतला होता. संपूर्ण भारतभरात आणि आपल्या मनोरंजन क्षेत्रात सिनेसृष्टी क्षेत्रामध्ये या ठिकाणी शोकांतिका पसरलेली होती आणि संपूर्ण भारत देश या ठिकाणी हा शोक मनवतो आहे आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी आशाताईंच्या या ठिकाणी पार्थिव त्यांच्या राहत्या घरी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि नेते मंडळी असू देत किंवा सिने कलाकार असू देत, सगळे मनोरंजन क्षेत्र, सिने क्षेत्र असू दे, संपूर्ण भारत या ठिकाणी हा शोक पाळतो आहे आणि ह्या ठिकाणी आत्तापर्यंत बातमी जी गोष्ट कळलेली आहे की आता काही त्यांची जी फॅमिली आहे, त्यांची परिवार आहे, त्यांना या ठिकाणी त्यांना दर्शनासाठी त्यांच्या या ठिकाणी येणार आहेत. पण उद्या सकाळी या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांची अंत्यविधी होणार आहे असं कळलेलं आहे. नेमकं किती वाजता काय होणार अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे, पण संपूर्ण भारत देश त्यांचा शोक या ठिकाणी मनवतो आहे. अगदी तीन पिढ्या या ठिकाणी ज्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं, आधी मनोरंजन क्षेत्र असू दे किंवा राजकारण क्षेत्र असू दे, या ठिकाणी सुद्धा त्यांचे चाहते होते. संपूर्ण जगभरातले त्यांचे चाहते त्यांच्या या ठिकाणी शोक मनवत आहेत. त्यांना त्यांच्या आपल्या सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आपण या ठिकाणी आता त्यांच्या घरीच आलेलो आहोत. क्षेत्राला आणि त्यांच्या रसिक श्रोत्यांना या ठिकाणी खूपच दुःख देऊन गेलेलं आहे.